श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे सोयाबीनचे कटलेट आणि एकदम हेल्थी आणि पौष्टिक असे होणारे आहेत. डायटिंग सुरू आहे, क्रेविंग तर होतच होतं, तेव्हा आपण हे करू शकतो. व्हेजिटेबल्स घातलेले आहेत आणि खूप टेस्टी देखील आणि प्लस झटपट होणारे हे कटलेट्स आहेत. चला बघूया आपण काय काय साहित्य आणि कृती घेतलेली आहे. यासाठी सोयाबीन चंक्स घेतले आहे, सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत, त्या गरम पाणी आणि मिठात उकळून घेतल्या आहे. गाजर, कांदा, मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आपण घेतलेला आहे. हे आपण छान चॉपरमध्ये चॉप करून घेऊया. मी आधी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अद्रक देखील घातलेला आहे. थोडं चॉप झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची आणि कांदा देखील चॉप करून घेऊया. आपण याच्यामध्ये चॉप करतो आहे कारण मिक्सरमध्ये चॉप केलं की पूर्ण त्याचं वाटणच होणार आहे. सो आपल्याला थोडंसं दाताला लागायला हवं, म्हणून आपण असं चॉप करून घेऊया. कांदा पण छान चॉप करून झालेला आहे. त्याच्यानंतर गाजर देखील मी चॉप करून घेते. छान त्याला बारीक असं जाडसर जसं आपल्याला दाताखाली यायला हवं असं आपण चॉप केलेलं आहे. त्याच्यानंतर सोया चंक्स पण घेतले आहेत. गरम होते बघा, तुम्ही पण काळजी घ्या. थोडं थंड पाणी होऊ द्या आणि त्याच्यानंतर ते असे पिळून घ्या आणि त्याच्यानंतर ते चॉप करून घ्या. असं झालेलं आहे. असं छान आपण याला चॉप करून घेऊया. हे पण झालेलं आहे. हे पण आपण छान त्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया. काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची कृती करूया आपण. बघा, व्यवस्थित आपण भांडं देखील पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालूया मसाले. त्याच्यात आपण घातलेले आहे धने पावडर, नंतर घालूया हळद रंग येण्यासाठी, तिखट रंग येण्यासाठी आणि थोडंसं बेसन डाळीचं पीठ देखील घालूया आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तीळ घालूया. तीळ तर पुष्कळ उपयोगी आहे. त्याच्यानंतर चाट मसाला, तीळ याच्यासाठी कारण कॅल्शियम वगैरे गुण पुष्कळ आहे त्याच्यामध्ये. आणि छान बघा आपण त्याला मिक्स करून घेऊया. थोडं करूया चमच्याने मिक्स आणि त्याच्यानंतर मस्त आपण हाताने त्याला मिक्स करून घेऊया. रात्रीच्या वेळेस खूप भूक लागली होती आणि असं काहीतरी चटपट खायची इच्छा होत होती, तेव्हा मी हे केलेले होते कटलेट्स. बघा, आता त्याच्यात आपण टाकले आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण छान त्याला मिक्स करून घेऊया आणि असं झालेलं आहे मिक्स बघा. आणि त्याच्यात थोडं आपण जसं लागतं तसं आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ देखील ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि बघूया जसं आपलं टिक्की कटलेटसारखं आपलं रेडी होतं आहे का असं दाबून बघूया आणि रेडी झालं आहे. सो आपण ते काढून घेऊया. पकडता येते हातामध्ये त्या हिशोबाने बघा असे झालेले आहेत. हे थोडे ओले झाले होते कारण सोयाबीनमध्ये जरा पाणी होतं, पण इट्स ओके, काही होत नाही. बघा अशी आपली टिक्की रेडी झालेली आहे, कटलेट रेडी झालेले आहे. 3 ते 4 मी करून घेते. त्याच्यानंतर आपण याला छान शॉलो फ्राय करून घेऊया. असं जरी दिसत असलं की पाणी वगैरे झालं, पण जेव्हा मी ते खाल्लं आणि जेव्हा माझ्या मिस्टरांनी खाल्लं त्या दोघांनाही खूप आवडलं आणि असं खरंच वाटलं की आपण काहीतरी हेल्दी खात आहोत. बघा 2 झालेले आहेत, ही तिसरी. 5-6 झाले होते एवढ्यामध्ये आणि इट्स ओके, मस्त आपली क्रेविंग्स तर मिटलीच की. बघा असे 4 झालेले आहेत. तर आता छान आपण त्याला शॉलो फ्राय करून घेऊया. छान तवा तापलेला आहे त्याच्यावर ठेवूया. थोडं बाइंडिंग कमी झालं होतं याला, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. असं आहे बघा. छान याला प्रेस करून घेतल्या, मुद्दामून मोठेच काढले होते आणि थोडं शिजल्यावरच पलटवा म्हणजे त्याचे ते फुटणार नाहीत. बघा जशी माझी फुटली आहे. थोडं तेल घेऊया आणि छान त्याला दोन्ही बाजूनी सोनेरी होतपर्यंत शिजवून घेऊया, भाजून घेऊया. असं आहे. सो थोडं तेल घालूया आपण आणि असं प्रेस केलं की मग ते पसरेल. बघा अशा प्रकारे हे आपले रेडी आहेत. एका बाजूने झालंच आहे, थोडं आरामात करावा आणि बघा रेडी आहे आपले सोयाबीनचे कटलेट्स. आणि तुम्ही पण करून बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट, सबस्क्राईब. थँक्यू.